नमस्कार मंडळी. मी रवींद्र गाडगीळ, गर्जे मराठी ग्लोबल UK चॅप्टरचा कार्यकर्ता. गेले 22 वर्ष UK मध्ये राहतोय आणि गेले 5 वर्ष गर्जे मराठी ग्लोबल या उपक्रमाशी जोडलेलो आहे. सर्वप्रथम माननीय अश्विनीजी भिडे यांचं खूप स्वागत. आज आपण आपला बहुमूल्य वेळ दिलात आणि आमच्याबरोबर जोडल्या गेलात, त्याच्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. आपल्याबरोबर आज आहेत प्रज्ञा पुणेकर आणि अभिजित देशपांडे. हे पण आपल्याबरोबर सहभागी होतील या चर्चेमध्ये. आपल्याला मोस्टली अश्विनीजींकडनं जाणून घ्यायचंय त्यांच्या कार्यक्षेत्राचे पैलू, त्यांच्या करिअरचे पैलू आणि मराठी माणसांकरता काही त्यांचं मार्गदर्शन उपदेश या स्वरूपात. सुरुवातीला आय विल जस्ट ब्रीफ अबाउट गर्जे मराठी ग्लोबल. हा 5 वर्षापूर्वी आनंद गानू आणि सुनीता गानू यांनी उपक्रम चालू केला. ते दोघेही रिटायर्ड आहेत, कॅलिफोर्नियामध्ये बेस्ड आहेत आणि याचा उद्देश आहे मराठी माणसांना एकत्र आणणं, जोडणं आणि त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्षेत्रातील कौशल्याचा एकामेकांना उपयोग करून देणं. त्यांनी गेल्या 5 वर्षात इनोव्हेशन अकॅडमी म्हणून एक चालू केले आणि एक मेंटरशिप प्रोग्राम म्हणून चालू केले. इनोव्हेशन अकॅडमी इज नथिंग बट मराठी माणसं वेगवेगळ्या क्षेत्रात अतिशय प्रतिष्ठित काम करत आहेत आणि यशस्वीपणे कारकीर्द आणि त्याची वाटचाल करत आहेत. तर त्याच्या संदर्भात त्या माणसांकडनं नवीन उद्योजकांना एंटरप्रेन्योरशिप मध्ये स्टार्टअपसाठी स्पेशली गायडन्स देणं हा इनोव्हेशन अकॅडमीचा उद्देश आहे. आणि मेंटरशिप प्रोग्राम मध्ये प्रोफेशनल्सना त्यांच्या फील्डमध्ये एक्सपर्ट्स कडनं गायडन्स देणं मराठी लोकांकडनं. जसं आता आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बायोटेक, फिनटेक, एन्व्हायरमेंट सायन्स याच्यावर उपक्रम चालू केलेले आहेत. तर असे 2 आमचे फ्लॅगशिप प्रोग्राम आहेत. तर ही झाली गर्जे मराठी बद्दल माहिती. अश्विनी, प्रज्ञाजी, ओव्हर टू यू. कॅन यू ब्रीफ अबाउट नो illustrious career of Ashwini ji? Yes, absolutely. Thank you so much, Ravi ji. आणि अश्विनीजी, परत एकदा तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार. आज तुम्ही स्वतःचा आपला इतका बिझी शेड्यूल असतं आपलं आणि तरी पण तुम्ही आम्हाला सगळ्यांना टाइम दिलात. गर्जे मराठी ग्लोबल साठी तुम्ही स्पेशली टाइम काढला, त्याच्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद आपले. आणि मनापासून अ वॉर्म वेलकम टू यू ऑन द इन्स्पिरेशनल सिरीज इंटरव्ह्यू फॉर गर्जे मराठी ग्लोबल. तर छोटासा वी हॅव अ स्मॉल इंट्रोडक्शन अबाउट अश्विनी जी. तर आपला तर करिअर हॅज बीन सो इन्स्पायरिंग आणि आपल्याशी आज खूप गप्पा मारायच्यात आपल्याला आणि आपल्याकडूनच जाणून घ्यायचं आहे. बट जस्ट अ ब्रीफ इंट्रोडक्शन अबाउट अश्विनी जी. Ashwini Ji Bhide is an Indian Administrative Services officer and a driving force behind many big projects run by Government of Maharashtra. She is predominantly known for her work on the Aqua Line, or the popularly known as Line 3 of Mumbai Metro. She has served as a managing director of Mumbai Metro Rail Corporation, which is also called the MMRCL, which is a joint venture of Government of India and Government of Maharashtra. And she's been with them since the inception, which is in 2015 until 2020. Ashwini ji has a rich experience of over 20 years as an IAS officer and has held various positions such as Chief Executive Officer in Zilla Parishad, Divisional Commissioner, Joint Secretary to Governor of Maharashtra, Additional Metropolitan Commissioner in MMRDA, and Secretary in School Education and Sports. From starting her career as an Assistant Collector of Kolhapur District to Additional Commissioner of Municipal Corporation of Greater Mumbai, Ashwini ji has played various roles across many cities in Maharashtra and has contributed towards the growth and development in a great way. Ashwini ji started her career as an assistant collector of Kolhapur district in the year 1997 to 1999. Following this, she was posted as the Chief Executive Officer, CEO of the Sindhudurg district from 1999 to 2000. Following which, she was then transferred to the Nagpur district.
She was later appointed as the Chief Executive Officer of the Nagpur district between 2000 and 2003, where she built 434 dams across 310 villages at a cost of 300,000 rupees to bring 7,000 hectares of land under irrigation. And that's such a massive, massive contribution which Ashwini ji has done. Between 2004 and 2008, she was appointed as Deputy Secretary to the Governor of Maharashtra, following which she was appointed as Additional Metropolitan Commissioner at the Mumbai Metropolitan Religion Development Authority, which is called the MMRDA. And post that, she also served as School Education and Sports Secretary and was instrumental in bringing the systematic administrative reforms for achieving learning by students database online. During her tenure at the MMRDA, she was seen as a driving force for several big ticket projects, including the Eastern Freeway, Sahara Elevated Access Road, Mithi River cleanup, which was involved rehabilitation of over 4,000 projected affected people, the Mumbai monorail, and the first line of the Mumbai Metro. Her work in the rehabilitation of 5,000 people across the city for various infrastructure projects has been considered a case study. In March 2020, she was deputed to the Municipal Corporation of Greater Mumbai, a task force as an additional municipal commissioner to combat the ongoing COVID-19 pandemic in Maharashtra. She has been tasked for overseeing the corporation's contact tracing efforts as well as monitoring the control room and provide assistance to various hospitals. So this was in brief about Ashwini ji and her contributions towards various huge projects in Maharashtra and throughout India. Ashwini ji, it's been such an inspiring journey for all of us. आपले contributions खूपच अमूल्य आहेत. But to begin with, I think सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला कदाचित if you could throw some light upon आपल्या early years बद्दल, आपल्या थोडंसं upbringing बद्दल आणि एक किंवा दोन आपले memorable क्षण which had a major impact on your entire career journey. If you could share, throw some light upon that, please. मी एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबामध्ये जन्माला आले आणि वाटते. माझे वडील स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये काम करायचे आणि माझं लहानपण हे सगळं पश्चिम महाराष्ट्रातल्या साधारण ज्याला आपण मध्यम अशी शहरं आहेत किंवा गावं आहेत त्याच्यामध्ये झालं. त्याच्यामध्ये तासगाव सारखं शहर आहे, म्हणजे तालुका प्लेसेस होत्या, कारण वडिलांच्या बदल्या तिकडे व्हायच्या. त्यामुळं मराठी माध्यमांच्या परंतु चांगल्या आपल्याकडे ज्या शिक्षण संस्था असतात बऱ्याच वर्षांपूर्वीच्या अशा शाळांमध्ये माझं शिक्षण झालं आणि 10वी मध्ये मी बोर्डात आले 1985 साली. पण त्यावेळेला थोडंसं घरातलं वातावरण किंवा शिक्षणाचे संस्कार जास्त होते आणि पण त्यावेळेला असंही झालं की मला एक चाकोरीतनं जायचं नाहीये. म्हणजे जरी मी बोर्डात आले तरी मला मेडिकल इंजिनिअरिंग असा टिपिकल मार्ग अवलंबायचा नाहीये असं कुठेतरी डोक्यात होतं. म्हणून मी आर्ट्स कला शाखा निवडली. अर्थात पुढे नेमकं काय करायचं ह्याचं चित्र त्या 15-16 वर्षी फारसं क्लिअर नव्हतं. आई वडील हे अत्यंत सपोर्टिव्ह होते, परंतु ते स्वतः काही खूप अँबिशियस होते किंवा त्यांनी माझ्यासाठी मार्ग चार्ट केला असं काही नव्हतं. पण त्यांनी मला जो काही निर्णय मी घेईन त्या निर्णयाला कायम सपोर्ट दिला आणि निर्णयाचं स्वातंत्र्य दिलं. पण कधी कधी हे स्वातंत्र्य येतं तेव्हा सुद्धा आपल्यावरती कुठे जबाबदारी येते की नेमका काय करायचंय, आपली आवड परसू करायची आहे की एका चाकोरीतून जाऊन करिअर करायचं. पण तरी मी त्यावेळेला थोड्याशा अर्धवट ज्ञानावर का होईना परंतु वेगळ्या मार्गाने जाण्याचं ठरवलं. कला शाखेत प्रवेश घेतला आणि मग प्रशासकीय सेवांमध्ये जायचं. खरं तर त्यावेळेला ज्या गावांमध्ये मी राहत होते, जो माझ्या आसपासची जी सगळी इकोसिस्टीम होती त्याच्यामध्ये IAS याच्याबद्दल फारशी माहितीही नव्हती लोकांना. कोणाला विचारायला गेलं तर त्यांना सुद्धा हे सगळं नवीन होतं. त्यामुळे निर्णय घेतल्यानंतर त्या निर्णयापर्यंत पोचायचं कसं हा एक प्रश्न समोर होता. आणि अगदी माझे चांगले शिक्षक होते किंवा महाविद्यालयातले प्राध्यापक होते यांनाही या विषयाची फारशी माहिती नव्हती. पण मला असं वाटतं एकदा एखादा मार्ग घ्यायचा किंवा त्या मार्गावरून मार्गक्रमण करायची आपल्याला ठरवतो तेव्हा कुठे ना कुठे आपल्याला
त्या अंधारवाटा उजळणारे दिवे भेटत राहतात, तसे मला सुदैवाने अशी माणसं भेटत गेली की ज्यांच्यामुळे मला ह्या करिअर बद्दल त्या लहान गावांमध्ये राहून सुद्धा काही ना काही माहिती मिळत गेली. माझे काका जे मराठीमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक होते कोल्हापूरमध्ये, त्यांचे विद्यार्थी श्री ज्ञानेश्वर मुळे साहेब होते, जे इंडियन फॉरेन सर्व्हिस मध्ये होते आणि आपल्याला माहिती आहे की त्यांचं खूपच त्या क्षेत्रातलं करिअर ते इचलकरंजीतल्या एका अतिशय लहान गावांमधून आले होते आणि सुदैवाने त्यांचे विद्यार्थी होते. त्यांचं रशियात त्यावेळेला पोस्टिंग होतं आणि माझी नुकतीच 12वी झाले होते. परंतु काकांनी मला मुद्दाम पत्र पाठवून बोलून घेतलं की ज्ञानेश्वर आता या सुट्टीमध्ये येणार आहे, तेव्हा माझ्याकडे येणार आहे, तर तुला जर भेटायचं असेल तर तू भेटू शकतेस. आणि तो माझा पहिला हे होता की मी घेतलेला निर्णय हा चुकीचा नाही, हे जेव्हा मी त्यांच्याशी बोलले त्यावेळेला मला लक्षात आलं. आणि ते पण ज्या खडतर अशा पार्श्वभूमीतून त्यांनी त्यावेळेला, म्हणजे ते सुद्धा माझ्याही 15-20 वर्ष आधी, म्हणजे तेव्हा तर माहितीची कवाडं एवढी उघडलेली नव्हती, अशा वेळेला त्यांनी ही UPSC ची परीक्षा देऊन ते इंडियन फॉरेन सर्व्हिस मध्ये दाखल झाले होते. ती गोष्ट मला खूप प्रेरणादायक वाटली आणि मला असं वाटलं की त्यांनी जर हे करू शकले तेवढ्या अडचणींवर मात करून, तर मग मी काय करू शकणार. आणि हळूहळू त्यानंतर मी माझं सांगलीतून ग्रॅज्युएशन केल्यानंतर मग मी स्वतःहून पुण्याला यायचा निर्णय घेतला, कारण पुणे विद्यापीठामध्ये या क्षेत्राची जास्त माहिती असेल. आणि मग हळूहळू IAS ची ही दिशा आहे ती मिळत गेली. परंतु या सगळ्यामध्ये आई वडिलांचं जे मार्गदर्शन, आणि खूप लहानपणापासून कुटुंबीय कुटुंबामध्ये टिपिकली असं होतं की अभ्यासावरती भर दिला जातो, बाकीच्या विषयांची मला खूप आवड होती, खेळ असतील किंवा वक्तृत्व स्पर्धा असेल, कला असेल, पण तरी सुद्धा एक अभ्यासावरती भर दिलेला असतो, ते संस्कार आपल्यावर असतात. आणि त्याच्यातून पण वेगळा मार्ग निवडण्याची संधी मिळाली. आणि गेल्यानंतर सुद्धा IAS हा काही असा रुटीन कोर्स नाहीये की बाबा तुम्ही 4 वर्ष अभ्यास केला आणि तुम्ही लगेच ती परीक्षा, म्हणजे इंजिनिअरिंग आपण होतो किंवा कुठलाही एक MBA करायचं असं तसं ते नसतं. त्याच्यामध्ये खाचखळगे खूप राहतात. आपण जो अभ्यास करतो तो अभ्यास त्या पद्धतीने परीक्षामध्ये तुम्ही उत्तीर्णच होता असंही नसतं. त्यामुळे अशा वेळेला तुम्हाला कौटुंबिक आधार खूप जास्त लागतो आणि घरच्यांचे तुमच्यावरती ठाम विश्वास असणं हे गरजेचं असतं, आणि ते मला मिळालं. आणि त्याच्यामुळं मग मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन मी पुणे विद्यापीठातून, सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयातून मी इंग्रजी साहित्य या विषयामध्ये ग्रॅज्युएशन केलं. त्यानंतर 2 वर्ष पुणे विद्यापीठामध्ये इंग्रजीमध्येच पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि पॅरलली UPSCचा अभ्यास सुरू केला. पण मी पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्याबरोबरच मला सांगलीच्या कॉलेजमधून एक अधिव्याख्यात्यासाठीची अपॉर्च्युनिटी आली. ती तात्पुरत्या स्वरूपाची होती, त्यामुळे मी एक अनुभव म्हणून घ्यायचं ठरवलं. परंतु एक साधारण 8-9 महिने केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की एकदा आपल्याला थोडीशी फायनान्शियल सिक्युरिटी यायला लागली तर आपल्या मूळ पर्पज पासून आपण लांब जाऊ. त्यामुळे मग मी पुढची असाइनमेंट घेतली नाही आणि त्यानंतर मात्र 1 वर्षभर UPSCच्या अभ्यासासाठी दिला आणि सुदैवाने मग त्याच्यामध्ये पुढे यश मिळत गेलं. ही साधारण माझी पार्श्वभूमी आहे. माझं शिक्षण तासगाव, कराड, सांगली, अशा जयसिंगपूर अशा 3-4 ठिकाणी झालं आणि महाविद्यालयीन शिक्षण सांगली आणि त्याच्यानंतर पुणे विद्यापीठ. फॅन्टास्टिक. अभिजित, तुला मला जस्ट तू मुंबई स्थित असल्यामुळे यांचं गेल्या 5-10 वर्षातलं जे कार्य आहे ते तू खूप जवळनं पाहिलंस. तर यू वॉन्ट टू से समथिंग, अभिजित? Yes. I think most of the introduction has been covered very nicely by Pradnyaji. आणि अश्विनी मॅडम, तुम्ही तर खूपच सुंदरच तुमची करिअर जर्नी सांगितली. पण एक छोटीशी गोष्ट मी सांगतो जी कदाचित बऱ्याच लोकांना माहिती नसेल, आणि दॅट विल सर्व एज अ अनेक्डोट टू व्हॉट शी इज डुईंग. though she has managed all these big ticket projects like metro, आता तर आहेत बरेच मोठे प्रोजेक्ट्स मॅडम रन करतायत. You all will be surprised to know that she has, she may come across as an engineer, but she does not have, a formal engineering education, but then she has more practical knowledge than most of the engineers. So that is what, a lot of engineers, when they speak to her, they have to be very cautious because she knows most of the terms already. Yeah. So that is one good thing about her. Second, she म्हणजे त्यांचा एक पर्सनल बॅकग्राऊंड मॅम जर मी सांगितलं, आय थिंक प्रेक्षकांना खूप आवडेल की हिअर इज अ व्हेरी सक्सेसफुल IAS ऑफिसर who cooks breakfast for her children, for the entire family in the morning.
त्यांचे दोन मुलं जान्हवी मल्हार, they are very well trained every day for school assignment and everything by her, and she packs her own tiffins and school bags and sees them off. Now these are all pre-COVID days, to school every day. Yeah. And so this is a iron lady, I would say, who does so many multitasking. She's wearing so many hats in one single day. Okay. So I salute to this awe-inspiring iron lady of Mumbai. Thanks, Thank Abhi. you, अभिजित. हा कदाचित ज्या सर्व्हिस मध्ये आहे, दिस इज कॉल्ड IAS or Indian Administrative Service is called a generalist service. सो तुम्हाला म्हणजे मास्टर ऑफ जॅक ऑफ ऑल अशा स्वरूपाचं एक भूमिका इथे घ्यावी लागते, कारण इतकी आमचे सेक्टर्स बदलत राहतात आणि Correct. प्रत्येक सेक्टर मध्ये नव्याने सगळं शिक्षण म्हणजे घ्यावं लागतं आणि इट इज ऑन द जॉब लर्निंग असतं, जे खरंच खूप क्रुशल असतं, चांगलं असतं. म्हणजे टेक्स्टबुक लर्निंग पेक्षा इथे लर्निंग जास्त होतं. आणि इंजिनिअरिंग ऑब्व्हियसली माझं जेवढं अभिजितने सांगितलं तेवढं काही माझं ज्ञान नाहीये, परंतु गेली 12 वर्ष अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टवरच राहिल्यामुळं आणि अगदी ग्राउंड लेवलवर काम करणाऱ्या इंजिनियर्स बरोबर राहिल्यामुळे आणि थोड्याशा स्वतःच्या पण इन्क्विजिटिव्ह नेचरमुळे म्हणा किंवा प्रोजेक्टला पुश करायचं असेल तर त्याचं थोडं तरी तांत्रिक ज्ञान तुम्हाला असणं गरजेचं असतं, अदरवाईज त्यातल्या गुंतागुंत कळत नाही आणि म्हणून मग प्रोजेक्ट रखडू शकतात. कारण शेवटी जो मॅनेजर असतो वर बसलेला त्याला हे जे ग्राउंडवरचं ज्ञान आहे, जे मायक्रो लेवलचं ज्ञान आहे, कटिंग एजचं आहे, ते थोडंसं असणं गरजेचं असतं. या भावनेतून या गोष्टी मी शिकत गेले आणि मला त्याच्यामध्ये खूप निर्माण झालं. पण त्याच्यामुळे या काही गोष्टी, या काही अनेक्डोट्स मला वाटतं सांगता येतात. तर अश्विनी, आपल्या या दीर्घ प्रवासामध्ये खरोखर लोकांना जाणून घ्यायची इच्छा आहे की कला शाखेत पदव्युत्तर शिक्षण, त्याच्यानंतर IAS आणि त्याच्यानंतर तंत्रज्ञान क्षेत्रातले पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला म्हणतात, त्यातला आय थिंक इंडियातला हा सर्वात मोठा प्रोजेक्ट होता, 30,000 कोटी रुपयांचा. तर हे जे ट्रान्झिशन आहे, हे जे चेंज आहेत, हे किती अवघड होते आणि ते तुम्ही कसे दिस ट्रान्झिशन, हाऊ यू मॅनेज दिस ट्रान्झिशन फ्रॉम कला शाखा, IAS आणि मग तंत्रज्ञान क्षेत्रातले एवढे चॅलेंजिंग प्रोजेक्ट्स, हे ट्रान्झिशन कसं काय? कला शाखा टू IAS ह्याच्यामध्ये काही खूप कठीण होतं असं मला वाटत नाही, कारण IASच्या परीक्षेचं एक स्वतःचं एक आपलं स्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला विषय निवडीचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे माझा जे ऑप्शनल सब्जेक्ट्स होते त्याच्यामध्ये हिस्ट्री आणि मराठी लिटरेचर हे माझ्या अभ्यासाचा आणि आवडीचा भाग होता. जरी मी इंग्लिश लिटरेचर मध्ये केलं असलं तरी मराठी हा माझा खूप लहानपणापासून वाचनाची खूप आवड असल्यामुळे तो आवडीचा भाग होता. परंतु तरी IAS मध्ये एक होतं की जो जनरल स्टडीज हे जे पेपर्स असतात त्याच्यामध्ये सगळ्या विषयांचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे त्याच्यामध्ये सायन्स, टेक्नॉलॉजी, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, करंट अफेअर, पॉलिटिकल सायन्स, जेवढे काही विषय आहेत ते सगळ्याचं एक बेसिक ज्ञान तुम्हाला असणं आणि काही वेळेला ते थोडंसं इंटेन्सिव्ह ज्ञान असणं सुद्धा आवश्यक असतं. त्यानिमित्ताने तुमचं वाचन खूप होतं. परंतु कला शाखेची विद्यार्थिनी आणि विशेषतः साहित्याची विद्यार्थिनी म्हणून मला याचा फायदा असा झाला की ह्या विषयांसाठीच मुळात वाचन लागतं सतत. म्हणजे तुम्हाला जर अनालिसिस करायची खूप सवय लागते, त्याच्यामध्ये स्कोअरसाठी स्कोअर करणं किंवा असा विषय ह्याच्यामध्ये नसतो कला शाखेत. मी पुणे विद्यापीठाचा इंग्रजी विभाग जेव्हा मी होते तेव्हा अतिशय समृद्ध होता आणि तिथं ज्या पद्धतीने डिस्कशन होऊन आम्ही हे सगळे विषय अभ्यासायचो, ती जी अभ्यासाची एक डिसिप्लिन लागलेली होती ती मला IASच्या परीक्षेसाठी सुद्धा खूप उपयोगी पडली आणि त्यामुळे ते ट्रान्झिशन तुलनेने सोपं होतं. दुसरं काय असतं, IASच्या अभ्यासासाठी म्हणजे परीक्षेसाठी जो अभ्यास केला जातो दॅट इट सेल्फ ट्रान्सफॉर्म्स यू. तर you are a successful candidate out of that whole exercise or not, that's a different issue altogether. जी लोक जेन्युइनली या परीक्षेसाठी अभ्यास करतात त्या सगळ्यांचा अनुभव असेल की ऍट द एंड ऑफ युअर प्रिपरेशन यू आर अ कम्प्लिटली चेंज पर्सन. त्याच्यामध्ये तुमचं होरायझन खूप वाईडन होतं, कारण तुम्ही अदरवाईज तुम्ही खूप स्पेशलाइज सेक्टरमध्ये काम करता, त्याचं तुम्हाला खूप ज्ञान होतं. परंतु UPSCचा जनरल सर्व्हिसेसची जी परीक्षा आहे ती तुम्हाला सर्व विषयांचा, त्याला प्रत्येकाला तुम्ही स्पर्श करून येता
ज्याच्यात तुम्हाला आवडतो तो विषय. म्हणजे अदरवाईज कला शाखेचे विद्यार्थी म्हणून मी सायन्सचा एवढा अभ्यास केलेलाच नव्हता, परंतु हा करताना मी केला. टेक्नॉलॉजीचा अभ्यास केला, पॉलिटिकल सायन्स खूप डीप मध्ये जाऊन बघितलं. आणि ह्या सगळ्यातून असं होतं की तुम्हाला एक खूप वायडर पर्स्पेक्टिव्ह प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचं मिळतं. दुसरी बाजू समजून घेता येते किंवा कुठल्या गोष्टीचं तुम्हाला एक मॅक्रो लेवलचं अंडरस्टँडिंग लागतं, कधी तुम्हाला मायक्रो लेवलला जावं लागतं. आम्हाला जे प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात त्या ह्याच्यामध्ये, त्यात तुम्हाला एक समराईज पण करावं लागतं आणि खूप डीप मध्ये जाऊन त्याची उत्तरं पण द्यावी लागतात. त्यामुळे हा जो प्रत्येक विषय, विशेषतः इतिहास वगैरे जे होतं ना, हे सगळं करताना सुद्धा तुम्हाला करंट अफेअर्सशी कनेक्ट करावं लागतं. लिटरेचरचा अभ्यास करताना सुद्धा केवळ एक पुस्तक आणि त्याचे एक ठरलेल्या प्रश्नांची उत्तर असं नसतं. तुम्हाला पूर्ण तौलनिक अभ्यास, म्हणजे प्राचीन वाङ्मय आणि आधुनिक वाङ्मय ह्याच्याच हे कसं आहे, किंवा वेगवेगळे जे लिटरेचरचे स्ट्रीम आहेत, तर ह्या गोष्टी ज्या होतात त्या तुम्हाला खूप बदलवतात. आणि जेव्हा तुम्ही त्यानंतर मग तुम्ही IAS होता, मग एक 2 वर्षाचं प्रशिक्षण असतं. त्यामधलं 1 वर्षाचं प्रशिक्षण आहे अकॅडमीतलं काइंड ऑफ क्लासरूम आणि फील्ड ट्रेनिंग असतं, आणि 1 वर्षाचं प्रशिक्षण आम्ही ऍक्च्युअली ग्राउंडवर घेतो. म्हणजे 1-1 महिन्याचे चार्जेस घेत करतो इंडिपेंडेंटली. तर हे 2 वर्षाचं प्रशिक्षण हेही तुम्हाला खूप बदलवतं. आणि ह्याच्यामध्ये एका गोष्टीला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे ही परीक्षा पण आणि हे प्रशिक्षण तयार करतं की कुठल्याही अनसर्टन्टीला तुम्हाला तोंड देता आलं पाहिजे. कारण तुमचा जो जॉब आहे तो निश्चित नाहीच आहे. म्हणजे तुम्ही CEO जिल्हा परिषद म्हणून काम कराल, आज मी ऍडिशनल म्युनिसिपल कमिशनर म्हणून काम करते, किंवा मी राज्यपालांची सहसचिव होते, परंतु ह्याच्यामध्ये रोजचा तुमचा जॉब चार्ट फिक्स ठरलेलाच नाही. साधारण ऍडमिनिस्ट्रेशन चे जे काही नियम आहेत ते सगळ्या पोस्टला सारखे असतात, त्याच्याबद्दल काही हे नाही. परंतु रोज येणारे चॅलेंज हे नवीन असणार आहे आणि त्याला तुम्हाला तोंड द्यायचंय. आणि ते करण्यासाठी तुमची पर्सनॅलिटी, तुमची काम करण्याची पद्धत, तुमची इंटरपर्सनल रिलेशन ची स्टाईल, या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेतरी एक सुसूत्रता असणं आणि ती इव्हॉल्व्ह होत राहणं. प्रत्येक मिळणारा अनुभव हे एक तुमचं शिक्षण आहे आणि त्याच्यातून ते इव्हॉल्व्ह तुम्हाला आणि पुढच्या पोस्टिंगसाठी तुम्ही अजून जबाबदारीने ते करू शकला पाहिजे, असं त्याच्यामध्ये अपेक्षित असतं. आणि म्हणून ते पुढचे ट्रान्झिशन आहे की मग IAS झाल्यानंतर मग एक इन्फ्रास्ट्रक्चर मधलं एक्सपर्ट होणं म्हणा, किंवा त्याच्यात काम, हे जे आहे ते हळू झालेलं आहे. ते असं एका दिवसात ओव्हरनाईट झालेलं नाही. म्हणजे पहिली पोस्टिंग मी इचलकरंजीमध्ये सब डिव्हिजनल ऑफिसर म्हणून केली. त्यावेळेला मी वेगळे चॅलेंजेस हँडल केले आणि ते करताना काही चुकाही झाल्या, काही मी चांगलं इनोव्हेटिव्हली पण केलं. म्हणजे हे दोन्ही होत असतं आणि या प्रत्येकातून तुम्ही शिकता. म्हणजे त्यावेळेला मला लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन जास्त हँडल करावी लागली, रेव्हेन्यू रिलेटेड मॅटर हँडल करावे लागले, अगदी म्हणजे लेबर डिस्प्यूट पासून ते ग्राउंडवर फ्लड मधल्या सिच्युएशन हँडल करावी लागली, लँड ऍक्विजिशन करावं लागलं, रिहॅबिलिटेशनचे प्रश्न सोडवावे लागले. तर ह्या सगळ्यातून तुम्ही हळूहळू तुमचं एक व्यक्तिमत्व, मला स्वतःला कळतं की तुमच्या कोअर व्हॅल्यूज काय आहेत, तुम्ही कुठल्या व्हॅल्यू तुमच्यासाठी एकदम म्हणजे नॉन निगोशिएबल आहेत, कुठे आहे तुम्हाला फ्लेक्सिबिलिटी लागेल. काही वेळेला सुरुवातीला जे असतं ना, ते खूप म्हणजे त्या प्रशिक्षणाच्या मोडमधून असं एकदम आयडियल स्वरूपामध्ये आपण जातो आणि काही करायचे नियम दाखवून काम करायचा प्रयत्न करतो. आणि मग जेव्हा ग्राउंडवर काम करतो तेव्हा लक्षात येतं की असं नाहीये. लोकांच्या नजरेतून त्या प्रश्नाकडे बघितलं पाहिजे. जे अफेक्टेड पार्टीज आहेत त्यांच्या नजरेतून, म्हणजे अफेक्टेड पार्टीज कॉमन माणसं असतील, कधी पॉलिटिकल लिडरशिप असेल, ह्या सगळ्यांच्या नजरेतून आपण त्या प्रश्नाकडे बघतो, तर मग तुम्हाला त्याचं एक सर्वांग स्वरूप दिसेल. तर हे हळूहळू शिक्षण होतं. मग त्यानंतर मी जिल्हा परिषदचे CEO म्हणून 2 ठिकाणी मला काम करायला मिळालं आणि पूर्ण रुरल ऍडमिनिस्ट्रेशनचं एक इतकी डीप इन्साइट मला त्याच्यामध्ये मिळाली. पहिल्या पोस्टिंग मध्ये शिकायला मिळालं आणि दुसरं मी नागपूरला जेव्हा गेले तेव्हा मग मी त्या सगळ्या शिक्षणाचं ऍप्लिकेशन करून अनेक गोष्टी मी इनोव्हेटिव्हली करू शकतो. आता हा जो बंदराई बंधाराचा भाग होता, ज्याच्यात आम्ही पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट लोकसहभागातून पावसाचं असणारं पाणी अडवण्यासाठी छोटे छोटे बंधारे जे लोक करू शकतात, म्हणजे ह्याच्यामध्ये शासकीय निधी नाही, टेंडर काढण्याची पद्धत नाही, त्यातून कॉन्ट्रॅक्ट होणाऱ्या नाही, लोकांनी स्वतः लोकसहभागातून करायचं आणि त्यातून आपण काय करू शकतो हे मी दाखवू शकलो. हे जे होतं हे इव्हॉल्युशन होतं, ते एका दिवशी झालेलं नव्हतं. त्यानंतर मी राजभवनात आले, तिथून मला पूर्ण राज्याचा पर्स्पेक्टिव्ह मिळाला. वैधानिक विकास मंडळ किंवा जे रिजनल डिस्पॅरिटीचा प्रॉब्लेम महाराष्ट्रामध्ये आहे तो कसा सोडवायचा, त्यातून मला इरिगेशन सारख्या सेक्टरचं खूप डीप नॉलेज मिळालं. आणि मग जेव्हा मी MMRDA मध्ये गेले तेव्हा अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर, तोपर्यंत मला अर्बन ऍडमिनिस्ट्रेशनचाही फारसा गंध नव्हता. जर मी वाचत होते त्याबद्दल,
पण जोपर्यंत तुम्ही हँड्स ऑन हँडल करत नाही, त्या जबाबदारी येत नाही, तोपर्यंत अनेक गोष्टी कळत नाही. पण मला काही खूप चांगले बॉसेस मिळाले, चांगली टीम मिळाली आणि मला लक्षात आलं की MMRDA मध्ये ज्या जबाबदाऱ्या मला दिल्या होत्या त्याच्यामध्ये जवळजवळ 10-15 अतिशय मेजर प्रोजेक्ट मुंबईतले होते. त्याच्यात मेट्रो लाईन 1 असेल, रेल असेल, आज आपण एअरपोर्टला जाणारा कनेक्ट रस्ता होतो, एलिव्हेटेड रोड किंवा ईस्टर्न फ्रीवे होता, डन ROB सारखा ROB होता. आणि मला लक्षात आलं की हे सगळे प्रोजेक्ट स्टक झाले बिकॉज ऑफ व्हेरियस प्रॉब्लेम्स. इंजिनिअरिंग तर खूप चांगलं आहे, परंतु ग्राउंड लेवलवर इम्प्लिमेंटेशन करणं शक्य नाही. आणि मग हळूहळू मी त्याच्या डीप मध्ये जात गेले, अनेक मीटिंग्स घेतल्या, प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून लोकांशी बोलले आणि मला लक्षात आलं की वेगवेगळ्या कारणांनी प्रोजेक्ट रखडलेले असतात आणि त्याला तुम्हाला खूप हलक्या हाताने सोडवावं लागतं. त्यासाठी खूप संवादाची तयारी लागते. एकदम आपली एकांगी भूमिका घेऊन, टोकाची भूमिका घेऊन चालत नाही. काही वेळेला लोकांना एकूण पण बदल करावे लागतात, पॉलिसी बदल करावे लागतात आणि हे आम्ही करत गेलो. आणि दुसरं टीम बिल्डिंग. तांत्रिक ज्ञान नाहीये, तुम्हाला माहितीच नाही, मला माहितीच नव्हतं की फाईल फाउंडेशन काय, त्याच्यावरती पिअर गॅप काय, म्हणजे हे सगळे विषय हळूहळू, कारण त्याचं महत्व कळल्याशिवाय मला तिथं किती जागा त्यांना लागते आणि ती जागा ह्याची अलाइनमेंट अशीच का आहे आणि त्यात एवढ्या झोपड्या आपल्याला का तोडाव्या लागतात हे कळू शकत नाही. आणि मग हळूहळू ते जसं माझं ज्ञान वाढलं तसं आमची खूप चांगली टीम बिल्डिंग झाली. आणि दुसरा एक लक्षात ही सगळी कामं टीमनी होतात, त्याच्यामध्ये कुठेही हायरार्की ठेवून म्हणजे रिस्पॉन्ड देणं आणि आपोआप खाली गोष्टी होतात हे होत नाही. तुम्हाला ऍक्च्युली प्लॅन करावा लागतो, तो त्याच टीम बरोबर बसून प्रत्यक्ष इम्प्लिमेंट कसा करायचा हे ठरवावं लागतं. आणि मग त्यातून काही वेळेला असं होतं की ग्राउंडवरती ते करू शकत नाही, मग आपल्याला प्लॅन किंवा डिझाईन चेंज करायला लागतं. पण हे त्यांना सांगण्यासाठीच पण एक काहीतरी तुम्हाला ऑथॉरिटी तेव्हाच येते जेव्हा तुम्हाला ते ज्ञान मिळतं. मग एका लेव्हल नंतर मी इंजिनियरला पण सांगू शकते की हे ग्राउंडवरचे प्रॉब्लेम आहे, दे आर बियॉन्ड अवर कंट्रोल, सो हिअर यू हॅव टू फाइंड आउट अ टेक्निकल सोल्युशन. तुम्हाला त्याला ओव्हरकम करण्यासाठी यू हॅव टू ब्रिंग इन टेक्नॉलॉजी आणि तुम्हाला तो स्पॅन वाढवून द्यावा लागेल किंवा अलाइनमेंट थोडीशी चेंज करावी लागेल. आणि आय बेसिकली एनकरेज देम टू हॅव सम आउट ऑफ बॉक्स सोल्युशन. आणि आय टू माय सरप्राईज आहे की मग विक देम. मग माझ्या लक्षात आलं की प्रोजेक्ट म्हणून तिथे थांबून न राहता आपण दोन्ही बाजूंनी प्रयत्न करू शकतो. सो फॉर मी ऑल्सो दिस वॉज अ बिग लर्निंग. आणि त्या लर्निंगमुळेच मग एक एक होत गेले आणि माझं ज्ञान वाढलं. आणि हा सगळ्यात मला स्वतःचा अनुभव फायदा असा झाला की आपण एनरिच होल प्रोसेस, कारण इतका एक्सपिरियन्स केला. आणि म्हणून मग मी एक एक करत हळूहळू आमचे जे प्रोजेक्ट म्हणजे नॉन-स्टार्टर्स होते ते प्रोजेक्ट पण करू शकलो. म्हणजे आज ईस्टर्न मुंबईचा मोठा हे आहे तो प्रोजेक्ट पूर्ण थांबला होता, पण वी कुड कम्प्लीट दॅट. मोनोरेल फेज 1 वी कुड कमिशन, तो तर अजून कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट होता. तर हे सगळं असं वाटतं की त्या प्रोसेसमध्ये जे लर्निंग होतं, लर्निंग मध्ये करताना आणि तुम्हाला एक माझा फक्त काही त्याच्यामधलं पॉझिटिव्ह बाजू जी असतील ती हीच होती की त्या प्रत्येक लर्निंगला मी खूप पॉझिटिव्हली बघितलं आणि त्याच्यातून प्रत्येक दिवशी आपल्याला काय अचीव्ह होतं, म्हणजे आपला कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. आणि जी काही एक मॅनेजमेंटची जेवढी टेक्निक्स आहेत की जी तुम्हाला एक, कारण गव्हर्नमेंटमध्ये टार्गेट ओरिएंटेड काही गोष्टी असतात पण काही गोष्टी नसतात, कारण ओनरशिप अनेक वेळेला खूप कमी पडते, कारण ऑफिसर्स बदलत जातात, आजूबाजूचं सगळी पॉलिटी लिडर्स बदलत जातात, म्हणजे जे ऍक्च्युली ठरवणारे लोक असतात. आणि त्यामुळे मग त्याला काही ओनरशिप नसते. प्रायव्हेट कंपन्यांमध्ये प्रॉफिट हा मोटिव्ह असतो आणि त्या दिशेने तुम्ही एक फोकस तुमची काम असतं. तिथे असं होतं की अडचण आली, खूपच मोठी अडचण आहे, तर नाही घेतलं फार मोठा राजकीय बवाल होणार आहे किंवा लोकांमध्ये असंतोष होणार आहे, तर मी नाही घेतल्याने चालतो, कारण माझा पगार मला मिळणारच असतो. उलट मी काहीतरी करून डॉच करून ते पुढे ढकलू शकते. पण ह्या वृत्तीमुळे काय होतं, जिथे प्रोजेक्ट्स असतात ज्याला टाइम बाउंड प्रोजेक्ट आहेत ते काही वेळेला गव्हर्नमेंटमध्ये त्या वेळेमध्ये होत नाही. म्हणून मग मी असा विचार केला की आपण आत्ताची जी भूमिका आहे ती केवळ ऍडमिनिस्ट्रेटरची नाहीये, तर ती प्रोजेक्ट मॅनेजरची भूमिका आहे. आणि जर प्रोजेक्ट मॅनेजरची भूमिका आहे तर आय मस्ट प्ले द रोल ऑफ अ सीईओ ऑफ अ प्रायव्हेट कंपनी. त्यांनी जर तो प्रोजेक्ट काही थांबून दिला नसता, त्याला तो करावाच लागला असता, कारण अदरवाईज त्यांचे इतर अनेक प्रश्न त्यातून निर्माण झाले असते. गव्हर्नमेंट मधलं हे सुरक्षिततेचं कवच थोडं ठेवून प्रायव्हेट सेक्टरने तो प्रोजेक्ट पुढे ढकलण्यासाठी काय केलं असतं ते आपण केलं पाहिजे, अशी थोडीशी एक भूमिका घेऊन. आणि तेच स्पिरिट आय ट्राय टू इन्स्टिल इन माय टीम,
की टेक ओनरशिप ऑफ दॅट. असं नाही की आता प्रश्न आहे तो प्रश्न सुटण्यासारखा नाहीये मग आपण सोडून देऊया. तर हे थोडं लर्निंग ह्या प्रोजेक्ट्सवरती झालं. आणि जे मला मग माझा जो पुढचा जो जास्त म्हणजे फ्लॅगशिप प्रोजेक्ट आपण म्हणून जो अंडरग्राऊंड मेट्रो जो अत्यंत कॉम्प्लिकेटेड होता तो करण्यासाठी आम्हाला कामी आलं. आणि बरीचशी आधीची टीम पण काही पार्ट मी आय कुड पिक देम अप फॉर दिस प्रोजेक्ट. आणि आम्हाला ते जे लर्निंग झालं होतं त्याच्यामुळं मेट्रो 3 हा आधीच्या प्रोजेक्ट पेक्षा 100 पटीने जास्त कॉम्प्लिकेटेड असून सुद्धा वी कुड इम्प्लिमेंट इट प्रॉपरली. त्याच्यात काही हर्डल्स आले पण दे वर फॉर अदर रिझन्स ज्याच्यावर आमचा काही कंट्रोल नव्हता. पण अदरवाईज एक आज 56 किलोमीटरची टनेल आपल्याला त्यात करायची होती. अँड आय कॅन प्राऊडली से दॅट आज ती 99% ती टनेल पूर्ण झाली 3-3.5 वर्षामध्ये. मी असेपर्यंतच 85% झाली होती आणि आता ती जवळजवळ पूर्ण झाली. एक फक्त त्याचा छोटासा स्ट्रेच बॉम्बे सेंट्रल आणि ह्याच्यातला राहिलाय, बाकी ती पूर्ण झाली. 26 अंडरग्राऊंड स्टेशन्स करायची होती, विच इज अ बिग चॅलेंज इन मुंबई. यू कॅन इमॅजिन गिरगाव काळबादेवी पासून. आणि आज काही स्टेशन सोडली जी उशिरा सुरू झाली जागा लँड ऍक्विजिशनमुळे, ती 3-4 असतील. बाकी सगळी स्टेशनचे स्टेशन बॉक्स आज पूर्ण तयार आहेत. तर हे सगळं शक्य झालं ते ह्या लर्निंगमुळे शक्य झालं. आणि ऑफकोर्स म्हणजे हे काही एकट्याने करत नाही, आम्हाला भरपूर प्रोफेशनल हेल्प असते, कन्सल्टिंग कंपनीज असतात. पण आमचा मेन चॅलेंज असतं की हाऊ टू प्रोक्युअर द बेस्ट पीपल. कारण गव्हर्नमेंटचे प्रोक्युअरमेंटचे रूल आणि त्याच्यामधून या लोकांना घेणं. पण आय कुड डू ऑल व्हॉट आय वॉन्टेड टू डू इन माय MMRC स्टेट. कारण ती कंपनीच अशी होती की जी आय डिड अराउंड द स्क्रॅच. म्हणजे अगदी त्या दिवशी ऑफिस करण्यापासून ते ट्रीटमेंट करेपर्यंत आणि जे काही फ्रीडम बोर्डाने मला दिलेलं होतं त्या फ्रीडमचा पूर्ण पॉझिटिव्हली वापर करून मी अँड विथ माय कलिग्स वी बिल्ट अ व्हेरी वंडरफुल टीम. आम्ही त्याचे जे म्हणजे एखादी प्रायव्हेट कंपनी त्याप्रमाणे त्याचे सगळे म्हणजे कॉर्पोरेट गव्हर्नन्स त्याचे सगळे नियम फॉलो करून त्याच्यावर त्या पॉलिसी खूप म्हणजे ज्याला आपण पॉझिटिव्ह आणि प्रोग्रेसिव्ह पॉलिसीज म्हणतो त्या आणून त्या केल्या. तर हा एक पूर्ण प्रवास आहे, म्हणजे तो एका झालेला नाहीये. पण त्या प्रवासामध्ये जसं माझी स्वतःची इंटरनल ग्रोथ तशीच मग मला त्याचंच रिफ्लेक्शन म्हणून मग बाकीचे प्रोजेक्ट सुद्धा त्याच्यामुळे झाले. त्यामुळे दिस वॉज अ व्हेरी enchanting and very inspiring kind of journey I would say. आणि त्याचा काही फायदा समाजालाही झाला, त्याच्यापेक्षा जास्त फायदा कदाचित मला स्वतःला. थँक्स. राईट. सो द नेक्स्ट क्वेश्चन आम्हाला आपल्याकडून जाणून घ्यायचं होतं. आपण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या सिटीजमध्ये किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपण काम केलात आणि रिलोकेशन हा ऍस्पेक्ट खूप आपल्या पूर्ण करिअर जर्नीमध्ये खूप महत्वाचा आणि मेन फॅक्टर होता. आणि भारतामध्ये सुद्धा खूप व्हेरियस कल्चरल ऍस्पेक्ट्स पण असतात, राईट. वेगवेगळ्या गावामध्ये गेल्यावरती तिकडची भाषा, तिकडची लोक आणि अगदी आपले काम सगळे ग्राउंड लेवलवरती असतात. सो त्याच्यामध्ये एक तर हा असा आहे की ह्या व्हेरियस रिलोकेशनच्या ऍस्पेक्टमध्ये आपले कल्चरली काय काय चॅलेंजेस होते आणि ते चॅलेंजेस आपण कसं ओव्हरकम केलात ह्याच्याबद्दल आपण जरासं आम्हाला सगळ्यांना सांगू शकाल का? कारण कल्चरली आय थिंक आपण सगळीकडेच भारतामध्ये इतकंच नाही, जगभर आपण इतकं ग्लोबलायझेशनमुळे आजकाल सगळीकडे आपण जातो. सो कल्चरल फॅक्टर इज अ मेन फॅक्टर फॉर ऑल ऑफ अस. तर त्याच्यावरती थोडंसं आपण सांगू शकाल का? मला वाटतं आपण सगळे ज्या फोरमचे सदस्य आहात तर हा प्रश्न किंवा हा मुद्दा जास्त व्यापक आहे. त्या मानाने ऍक्च्युली इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसमध्ये तुम्ही कुठल्याही काडरला तुमचं ते काढणं मिळू शकतं. म्हणजे मला सुद्धा ऍज IAS ऑफिसर आय कुड हॅव बीन अलॉटेड टू एनी अदर स्टेट. पण फॉर्च्युनेटली माझ्या बाबतीत असं झालं की मला महाराष्ट्र काडर मिळाले. माझी सतीश भिडे हे पण IAS मध्ये होते. सबसिक्वेंटली त्यांनी नोकरी सोडली आणि ते आता स्वतः एंटरप्रेन्योरच आहे. परंतु त्यांना सुद्धा महाराष्ट्र काढत मिळालं. म्हणजे हा एक थोडासा फॅक्टर होता. कारण तुम्हाला जर दुसरं राज्य मिळालं आणि तिथेच तुम्हाला पूर्ण करिअर करायचं असेल तर तुम्हाला तिथल्या भाषापासून सगळी सामाजिक इकोसिस्टम हे सगळंच घ्यावं लागतं. आमच्यासाठी तो एक थोडासा पॉझिटिव्ह फॅक्टर होता की हे करावं लागलं नाही. कारण आम्ही वी ऑल बोथ ऑफ अस ग्रू अप इन वेस्टर्न महाराष्ट्र आणि त्यामुळे इथला भाषेचा वगैरे प्रश्न नाही आला. परंतु महाराष्ट्रामध्ये सुद्धा सर्व वेगवेगळ्या रिजन मध्ये आपल्याला माहिती की व्हेरिएशन आहे.
संस्कृतीमध्ये आहे, खाद्य संस्कृतीमध्ये आहे, भाषेमध्ये, भाषेच्या लहेजामध्ये आहे. तर हे आम्हाला अनुभवायला मिळालं. कारण माझं सगळं शिक्षण हे पश्चिम महाराष्ट्रातल्या काही ठराविक जिल्ह्यात झालं. म्हणजे पुण्याला सुद्धा मी माझ्या जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी आले तेव्हा मी पहिल्यांदा आले. UPSCची परीक्षा द्यायला मी आले तेव्हा मुंबईमध्ये मी पहिल्यांदा आले. म्हणजे इथं सुद्धा आपलं भ्रमण अगदी इतकं सीमित होतं माझं जग हे सांगली, कोल्हापूर एवढ्याच पुरतं सीमित होतं. म्हणजे वयाच्या 23-24व्या वर्षापर्यंत. आणि त्यानंतर मग मसुरीला जाणं असेल, दिल्लीमध्ये मुलाखतींसाठी जाणं असेल, तेव्हा त्याची हे झाली. आणि मग पहिलं पोस्टिंग पुन्हा पश्चिम महाराष्ट्रात झालं, कोल्हापूर जिल्ह्यात. पण नंतर मात्र मला कोकणात, म्हणजे मी माझं सीईओशिप जी पहिली होती जिल्हा परिषद ती कोकणात झाली. त्यानंतर सडनली आम्ही म्हणजे बांदा टू चांदा व्हावं तसं ते आम्ही कोकणात मी नागपूरला पुढचं पोस्टिंग झाली. त्यामुळे विदर्भामध्ये 3-4 वर्ष आणि मग मुंबईत अंतिमतः यावं लागलं. तर ह्या बदलांमध्ये काय होतं, ह्याच्यात थोडंसं तरुण वयामध्ये हे बदल सहज तुम्ही करू शकता. म्हणजे ट्रान्सफरेबल जॉब्स, कारण कौटुंबिक जबाबदारी तुलनेने कमी असते. आणि दुसरं IAS मध्ये येतात तेव्हाच ह्याची पूर्ण तयारी असते. म्हणजे UPSCची परीक्षा देतानाच तुम्हाला कुठलं कॅडर मिळेल हे माहितीच नसतं. आणि त्यामुळे त्याची पूर्व तयारी असते की आपल्याला वेगळ्या ठिकाणी जायचंय आणि हा ट्रान्सफरेबल जॉबमध्ये आहे. त्यामुळे ती मानसिक तयारी पहिल्यांदा झालेली असते. दुसरं काय होतं, एक अधिकारी म्हणून जेव्हा तुमची ट्रान्सफर होते तेव्हा मेनी ऑफ युअर बेसिक थिंग्स आर टेकन केअर ऑफ. म्हणजे तुमच्यासाठी घर असतं, तिथे थोडासा सपोर्ट असतो. त्यामुळं एखादी खाजगी व्यक्ती अगदी कुठल्याही पदावर असते ती जेव्हा आपलं अप्रूव्ह होऊन दुसरीकडे जाते तेव्हा त्याला जे चॅलेंजेस असतात ते थोडे या सर्व्हिसमध्ये तुलनेने कमी असतात. चॅलेंजेस कुठले वाढतात ते तुमचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चॅलेंजेस वाढतात. कारण तुम्ही जेव्हा एखाद्या भागात जाता तिथलं कल्चर जर माहित नसेल, लोकांची वृत्ती काय आहे, ऍटिट्यूड काय आहे, तिथले कन्व्हेन्शन्स काय आहे, हे जर माहित नसतील तर आपण खूप मोठ्या चुका होण्याची शक्यता असते. पब्लिकली अनेक वेळेला असे प्रसंग येऊ शकतात की तुम्ही भाषाही वेगळी असते, काही वेळेला तुम्ही सॅल्युटेशन कसे करता हे सुद्धा वेगळे असतात. आणि तिथे जर तुम्हाला ते माहित तर काही वेळेला असे प्रसंग येऊ शकतात. जसं कोकणात होते, कोकणामध्ये खूप डिसिप्लिन अशा प्रकारचं ऍडमिनिस्ट्रेशन आहे. इव्हन जिल्हा परिषदांच्या ज्या सभा व्हायच्या त्या सुद्धा अतिशय म्हणजे त्या शिस्तबद्ध अशा असायच्या. एकमेकांवर अंगावर धावून जाणे किंवा दुसरा बोलत असताना अनेकांनी बोलणे तिथे असायचंच नाही. आणि मग तिथून जेव्हा मी नागपूरला गेले विदर्भामध्ये तर तो एकदम वेगळा प्रकार होता. मग तो एक कल्चरल शॉक असतो. विदर्भाची भाषा वेगळी असते. नंतर थोडं ज्या पद्धतीने लोकांचे थोडा सांस्कृतिक फरक असतो हा. आणि तो तुम्हाला एस्पेशली पब्लिक प्लॅटफॉर्मवर वावरताना, सामान्य लोकांशी बोलताना किंवा लोकप्रतिनिधींशी बोलताना ह्या सगळ्याचं तुम्हाला एक हे ठेवावं लागतो. ते कुणाकडनं तरी समजून घ्यावं लागतं, अदरवाईज चुका होऊ शकतात. आणि हे पण लर्निंग असतं. कल्चरली अजून म्हणाल तर तिथलं स्थानिक फूड असेल, कोकणामधलं वातावरण, कोकणामधलं इव्हन कल्चरली ऑल्सो कोकण इज व्हेरी इव्हॉल्ड. म्हणजे तिथल्या सांस्कृतिक मंडळांची, कारण मी स्वतः लिटरेचरची स्टुडंट असल्यामुळे कितीतरी साहित्यकारांची अशा या निमित्ताने भेट झाली. नागपूरमध्ये गेल्यानंतर पण तिथे एक माझा ग्रंथसंग्रह पेपरमध्ये मी वाचलं की अशा प्रकारे पुस्तकांबद्दल लोक एक अनौपचारिक ग्रुप आहे, नवीन पुस्तकांची चर्चा त्या ग्रुपवर महिन्यात होते. तिथे सुधीर देव नावाचे रिटायर्ड गव्हर्नमेंट सर्वंट, सेंट्रल गव्हर्नमेंट सर्वंट, ते अशा प्रकारचे चालवतात. ते पेपरमध्ये वाचलं मी, स्वतःहून त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यातून मग एक वेगळं कल्चरल विश्व म्हणजे सांस्कृतिक विश्व उलगडलं. तर हा एक मला असं वाटतं तोही तुमच्या जॉबचा भाग असतो की नवीन ठिकाणी जाणं, ते समजून घेणं. आणि मग फायनली आम्ही मुंबईत आलो. मुंबईत आम्ही त्या मानाने जरा प्रीमॅच्युअरली आलो, कारण आमच्या दोघांचं पोस्टिंग एक ठिकाणी होण्याच्या दृष्टीने मुंबई शहर महत्वाचं होतं. ज्या शहराची मला खूप भीती वाटायची, कारण इथे कधी एवढ्या गर्दीमध्ये आपण कसं जायचं, कसा प्रवास करायचा. म्हणजे कायमच लहानपणापासून सांगली कोल्हापूरमध्ये राहणाऱ्या लोकांना त्यावेळेला तरी मुंबईत जाणं नको असायचं. मुंबई नका, पुण्यापर्यंत आम्ही जाऊ शकतो पण आम्ही मुंबईत नाही जाऊ शकत आणि कधीच आलेलं नव्हतं. आणि अशा वेळेला एकदम मुंबईमध्ये आलो आणि नंतर मुंबईच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ज्या यंत्रणा तिथे काम करण्याची संधी मिळणं. पण मुंबईचं अत्यंत व्यावसायिक शहर म्हणता येईल, व्हेरी प्रोफेशनल, व्हेरी डिसिप्लिन्ड अगेन. म्हणजे इरिस्पेक्टिव्ह ऑफ त्याच्या इमेजेस लोकांच्या डोळ्यासमोर गर्दीच्या, पावसाच्या, पुराच्या ह्या असतात, पण त्याच्या पलीकडे जाऊन जी मुंबई आहे ती तुम्हाला गेल्यानंतरच अनुभवायला मिळते. म्हणजे ते तुमच्या ऑफिसच्या कामामध्ये सुद्धा असेल, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक खूप चांगल्या प्रोफेशनलिझमचा जो अनुभव येतो तो इथं शिकायला मिळाला.
त्यामुळं हा मला असं वाटतं एक चॅलेंजेस असतात त्याच्यामध्ये या सगळ्यामध्ये. नोकरीचे काही बेनिफिट्स आहेत या नोकरीचे ज्याच्यामध्ये लॉजिस्टिक सपोर्ट मिळतो, त्याच्यामुळे हे चॅलेंजेस तुलनेने कमी होतात. पण तरी सुद्धा तुम्हाला स्वतःला खूप एफर्ट घ्यावे लागतात त्या भागामध्ये, त्या नवीन ठिकाणी तुम्हाला स्वतःला रुजवण्याचे आणि तिथल्या लोकांची एक म्हणजे किंवा तिथल्या समाज जीवनाशी थोडंसं समरस होऊन त्याची माहिती, तिथले काही कन्व्हेन्शन असतील, ट्रॅडिशन्स असतील, तर त्याला रिस्पेक्ट देऊन समजून घेऊन तिथे जर मिक्स झाला तर मला वाटतं तुमचे खूप डीप बॉन्डिंग पण होतं. ते आजही माझे सिंधुदुर्ग मधल्या अनेक लोकांचे खूप घनिष्ठ संबंध आहेत, तसेच विदर्भामध्ये आहेत. तर हे म्हणजे हा पण एक मला वाटतं पॉझिटिव्ह फॅक्टर आहे या सर्व्हिसचा, की तुम्हाला अनेक ठिकाणी आणि वेगवेगळ्या भागामध्ये जाण्याची संधी मिळते आणि तिथलं जीवन अनुभवण्याची संधी मिळते. आता आणि तोच अप्रोच मला वाटतं प्रत्येकाचा असला पाहिजे. जिथे आपण कुठे जाऊ तिथं पाहुण्यासारखं न राहता थोडंसं तिथेच रुजण्याचा प्रयत्न करणं, त्या कल्चर मधली, त्या भागातली जे काही चांगल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहित नाहीये त्या थोड्याशा समजून घेण्याचा प्रयत्न करणं. तर काही वेळेला मग आपण आपल्याच याच्यामध्ये राहिलो तर दरच आपल्याला थोडंसं एक परकेपणाची भावना अदरवाईज येऊ शकते, ती थोडीशी टाळली पाहिजे. धन्यवाद. आता एक नेहमीप्रमाणे गरजे मराठी ग्लोबल म्हणलं ना, की प्रोफेशनल्स, एंटरप्रेनर्सना मराठी लोकांकरता या क्षेत्रात पुढे येण्याकरता काय करता येईल असा एक धडपड सतत चालू असते. आता आपल्या एवढ्या प्रदीर्घ करिअरमध्ये आपण अनेक प्रकारचे लोक पाहिली, तर मराठी लोक आपल्याला असं अजूनही दिसतं का आता 20व्या शतकात 21व्या शतकात पण, की मराठी लोक अजूनही व्यवसाय किंवा एखाद्या नवीन क्षेत्रात उडी घेणार? आता जसं आपलंच करिअर बघितलं तर आर्ट्स पासनं IAS पासनं आता एक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असा प्रोजेक्ट मॅनेज करणं. तर मराठी लोकांच्या माइंडसेट मध्ये काही चेंजेस घडत आहेत का? काही फोर्सफुली घडवायला हवेत, प्रशिक्षण म्हणा किंवा काही मार्गाने? कारण खूप गरजे मराठी प्लॅटफॉर्मचा मूळ उद्देश हाच आहे. तर त्याच्याकरता आपले काय विचार आहेत या बाबतीत? मला असं वाटतं की ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम बदल घडतायत. कदाचित आजूबाजूला पण बदल घडतायत. टेक्नॉलॉजी नवीन येते, टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म असे मिळतात की ज्याच्यामध्ये मराठी माणसाचा जो मूळ स्वभाव आहे त्याला फारसा हे न घेता सुद्धा त्यांना संधी मिळतात या टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्मवर. त्यामुळं असेल, पण बदल होत आहेत निश्चितपणे. पण ते आहे तेवढे म्हणजे स्पीडी नाहीये. त्याला अजून थोडंसं पुश करण्याची किंवा एक जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची सुद्धा गरज आहे. कारण माझा आता संबंध येतो वेळेला मी रिक्रुटमेंट भरपूर आम्ही माझ्या मेट्रोच्या प्रोजेक्टसाठी अगदी तांत्रिक लोकांची पण केली. तर त्याच्यामध्ये सुद्धा थोडं असं दिसतं की त्या वेळेला आमच्या कॉलला राज्यातून कुठून मुलं आणि म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये, मुंबईमध्ये नाहीये, मुंबईमध्ये कोणी नातेवाईक नाहीये, पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा येऊन काम करण्याची तयारी असायची. आणि त्यांचं बॅकग्राऊंड जेव्हा बघायचे तेव्हा त्यांनी त्या पोस्टला इच्छासाठी इंटरव्ह्यू देण्याच्या आधी पण इतक्या ठिकाणी एफर्ट्स केलेले असायचे. आणि इरिस्पेक्टिव्ह ऑफ, म्हणजे बिहार मधला मुलगा आहे, त्यांनी कुठेतरी राजस्थानमध्ये पण काम केलंय, UP मध्ये पण काम केलंय, दिल्लीच्या पण कुठल्या तरी प्रोजेक्टवर काम केलंय, आणि ते परत आणि ते इथं पुन्हा त्यांना मुंबई सारख्या थोड्याशा चॅलेंजिंग शहरामध्ये येऊन पुन्हा नवीन शिकण्याची धडपडण्याची असायची. अनेक वेळेला मराठी मुले यायची तर मी बघायचं की त्यांचा आता ते अहमदाबाद मेट्रोमध्ये आहे पण महाराष्ट्रातच परत यायचे, म्हणून थोड्याशा खालच्या पोझिशनला पण यायची तयारी त्यांची असायची. म्हणजे तिथे अजून खरं तर आता सिनियर पोझिशनला आहे, तिथे जास्त ह्याचे चान्सेस आहेत. पण नाही, मला मुंबईत किंवा पुण्यातच परत असं म्हणून येण्याची हे असायची. इफ यू कुड ग्रो फास्टर, पण नाही महाराष्ट्रात परत यायचं. तर हे थोडंसं अजून आहे. त्यामुळे मला असं वाटतं पुण्यात आपल्याला राहत आणि एक स्टेटस्कोइस्ट मेंटॅलिटी जरी त्याच्यामध्ये बदल होतोय, डेफिनेटली बदल होतो. त्या जगात इतक्या ठिकाणी गरजे महाराष्ट्रात सुद्धा एवढं प्रतिनिधित्व आहे, याचा अर्थ की लोक नवीन नवीन करू इच्छितात. फक्त अजून कसं थोडीशी आपली क्षितिज विस्तारता. आणि कदाचित आपल्याला एक महाराष्ट्राचं एक कदाचित ते चांगली पण गोष्ट आहे की आपण अनेक वेळेला आपल्या जमिनीवरचे आपले पाय सुटू नाही देत. म्हणजे उगाचच खुशारक्या मारण्याची म्हणा किंवा उगाच काहीतरी स्वतःला
एका ह्याच्यात असं खाईत लोटून देण्याची आपली हे नसते. तो आपला एक स्ट्रॉंग पॉइंट आहे. पण ते करत असताना मग काही वेळेला आपल्याला रिस्क घेण्याची जी काही रिस्क टेकिंग ऍटिट्यूड आहे ती पण कमी होते. मग त्यामुळे एक जाणीवपूर्वक एफर्ट करणं आणि कदाचित असे जे प्लॅटफॉर्म आहेत त्या प्लॅटफॉर्म मध्ये रिस्क टेकिंग साठी एनकरेजमेंट देणं, तुमच्या काही गोष्टी आपण टेक केअर ऑफ दॅट सो दॅट यू हॅव मोर इन्सेंटिव्ह टू टेक मोर रिस्क, असं काही करता येईल का हे बघायला पाहिजे. पण मला असं वाटतं की नवीन पूर्वी उद्योगाचं क्षेत्र सुद्धा असं की खूप अनसर्टन्टी होती. कॉर्पोरेट लॉस तेवढे स्ट्रिंजंट नव्हते, अनेक सिस्टीम सेट झालेल्या नव्हत्या. त्यामुळे केवळ तुम्ही प्रामाणिकपणे कष्टाने प्रयत्न करून उद्योग चालू अशी परिस्थिती पोचायची नाही. तुम्हाला ते उन्हाळ्यातलं आलेलं ट्रेनिंग हे कुठेतरी कमी पडायचं. पण आज मात्र असे तरी म्हणजे उद्योगांमध्ये सुद्धा ऑपॉर्च्युनिटीज आहे. जे सगळं जे न्यू वर्ल्ड बिझनेस आहे, त्यानंतर बिझनेस वर्ल्ड, रेग्युलेटरी फ्रेमवर्क, कॉर्पोरेट गव्हर्नन्स ह्याच्यामध्ये पण एवढी इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. माहितीची आज जे काही कनेक्टिव्हिटी आपल्याला मिळाली ह्याच्यातून पण आपल्याला अनेक प्लॅटफॉर्म जे पूर्वी उपलब्ध नव्हते ते आता मिळाले. त्यामुळे त्याचा सुद्धा ऍडव्हान्टेज मला असं वाटतं मराठी तरुणांनी घेतला पाहिजे. आणि ह्या सगळ्याची जाणीव करून देणं पण महत्वाचं असतं. काही वेळेला काय होतं, तरुण पिढीला हे सगळं करायचं असतं, पण आई वडील जर आधीच्या पिढीतले असते आणि त्यांनी आधीचं उद्योग जग बघितलं असेल आणि त्याच्यामध्ये लोकांना बसलेले फटके बघितले असतील तर त्यांना तेवढं एनकरेज करत नाही, बिकॉज दे आर नॉट अवेअर ऑफ द चेंज सिनारिओ. तो अशा वेळेला त्यांना सुद्धा थोडस काही म्हणजे त्यांच्यासाठी ऍडवायझरी असणं, काउन्सिलिंग असणं आणि एक घरातूनच या अशा प्रकारच्या वेगळ्या सेक्टर्सना जाण्याचं, नॉट ओन्ली फॉर बिझनेस बट इवन ॲज प्रोफेशन, म्हणजे अगदी ट्रॅडिशनल ह्यानी न जाता वेगवेगळ्या जाण्याचं हे ठेवायला पाहिजे असं मला वाटतं. जात आहेत लोक, म्हणजे कितीतरी वेळा मला असं दिसतं की आमच्या कोणीतरी गव्हर्नमेंट मधलाच केले त्यांचा मुलगा वेगळंच काहीतरी, म्हणजे समटाईम्स इट कम्स एज अ सरप्राईज, आणि जे खरंच एक चांगलं म्हणजे सुखद आश्चर्य असतं. फक्त त्याचं प्रमाण अजून वाढणं कदाचित गरजेचं आहे आणि त्यासाठी काही कन्सर्टेड एफर्ट्स आपल्याला करता येतात. थँक्स. अभिजित, तुला? मॅम, मला एक असा नेहमी प्रश्न पडायचा, आणि इनफॅक्ट नाव आय थिंक दिस इज द राईट टाइम टू आस्क यू, this global Marathi diaspora, and in fact the entrepreneurs, especially Marathi entrepreneurs spread across the world, त्यांना सगळ्यांना ना माझ्यापासून I was in US for so many years and I came back and we started our own entrepreneurial some initiative. पण असे माझ्यासारखे कितीतरी लोक असतील ज्यांना परत यायचं आहे, किंवा त्यांना काही अशी आपल्याकडे काही इन्फुल किंवा काही असा इन्सेंटिव्ह आपल्याकडे आहे का, किंवा इफ दे हॅव सम व्हेरी ब्रिलियंट आयडिया अँड दे वॉन्ट टू रिअली कॉन्ट्रीब्यूट, सो do you have a message for them, or do we have a system where they can absorb that and they can bring it for the good of the state? अनफॉर्च्युनेटली स्टेटच्या लेवलला असं कुठलं खूप मेजर इनिशिएटिव्ह आहे असं मला दिसत नाहीये. कारण असं की स्टेट लेवलला तसं सेन्सिटायझेशन पण झालेलं नाही. कारण बऱ्याच वेळेला जे MEA रिलेटेड विषय असतात, खूप गोष्टी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या थ्रू होत असतात आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये अनेक वेळेला खूप कॉन्शियस एफर्ट्स मिनिस्ट्री पण करत असते. ते फक्त मराठीसाठी म्हणून नाही, पण जे इंडियन एंटरप्रेन्योर्स आहेत त्यांना इकडे येण्यासाठी काय काय गोष्टी करायला पाहिजे, त्यासाठी कुठलं फोरम पाहिजे, त्यांचे काही टेक्निकल इश्यूज असतील ते कसे सॉर्ट आउट होता येईल, इनिशिएटिव्ह घेतली. तर मला आठवतं की माझे IFS इंडियन फॉरेन सर्व्हिस मधले अनेक बॅचमेट्स आहेत जे वेगवेगळ्या आता अँबॅसेडर म्हणून आहेत किंवा पहिले फर्स्ट सेक्रेटरी, सेकंड सेक्रेटरी म्हणून काम करायचे. गेले काही वर्ष गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्यांना जे तिकडे काम करतात त्यांना स्टेटला त्यांनी ज्या राज्यातून सर्व्हिस मध्ये गेले आहे राज्य त्यांना अलॉट, आणि त्यांनी असं केलं होतं की सर्व लोकांनी त्या राज्यांमध्ये जाऊन वर्षातून 8 दिवस वगैरे तिकडे थांबायचं, त्यांनी कंटिन्युअस इंटरॅक्ट करायचं आणि राज्यांना अशा वेगळ्या कुठल्या सेक्टरमध्ये कुठल्या गोष्टींची गरज आहे, जी गरज परदेशांमध्ये जे आपले भारतीय आहेत, जे वेगवेगळे त्यांचे इनिशिएटिव्ह आहेत, तर त्यांना इथे आपल्याला कसं त्या दोन्हीचं एक
काय म्हणतो आपण त्यांच्यामध्ये कनेक्ट कसा निर्माण करता येईल यासाठी करा. अशा प्रकारचे फोरम्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सुरू केलेले आहेत. तर त्याच्यात काय होतं, त्याला एक फॉर्मॅलिटी नसल्यामुळे असं लगेच त्याचे रिझल्ट आपल्याला दिसत नाही, पण ओव्हर अ पिरियड हे होऊ शकतं. हे दोन्ही व्हायला पाहिजे. काही वेळेला काय स्टेटच्या लेवलला बाहेर काय आहे हे दिसत नाही. तर गव्हर्नमेंटमध्ये एका विशिष्ट चौरीबद्ध पद्धतीने आम्ही त्या सेक्टरमध्ये काम करतो, परंतु आणि देशाच्या लेवलला जशी मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स असतं तसं स्टेट लेवलला कुठली अशी मिनिस्ट्री नाहीये. डिपार्टमेंट आहे ते फक्त फॉरेन एम्बसीचे जे प्रश्न असतात ते सोडवतात. आणि परंतु इथला इंडस्ट्री डिपार्टमेंट आहे ते सुद्धा बाहेरून येणाऱ्या इंडस्ट्रियलिस्टचे, पण त्यामध्ये अनेक वेळा आपल्याला असतं की टिपिकल मोठ्या मोठ्या कंपन्या किंवा तिथे एक कनेक्ट निर्माण होतो. पण असं काहीतरी एक वेगळं फोरम करायला पाहिजे, ही जाणीव सुद्धा आता अजून राज्य सरकारांमध्ये नाही आहे. ती वाटतं अशा फोरम मधून यायला पाहिजे. म्हणजे तुमचं इथलं जर काही एखादं इथे काम करणारी मंडळी आहे त्यांचं एखादं वर्किंग ग्रुप असेल किंवा महाराष्ट्राचं एखादी कुठलीतरी अशी बॉडी आहे की जी महाराष्ट्रातले इश्यू बघते, त्यांनी एखादं रेप्रेझेंटेशन मे बी मुख्यमंत्र्यांना देणं किंवा इंडस्ट्रीज डिपार्टमेंटला देणं, काय प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात. म्हणजे बाहेर राहणाऱ्या आपल्या लोकांच्या इथं काय त्यांना करण्याची इच्छा आहे आणि त्यासाठी त्यांना काय पाहिजे, किंवा स्टेट गव्हर्नमेंटला कुठल्या कुठल्या इनिशिएटिव्हवर काय मदत. समजा कोविड आहे, कोविडमध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले, बाहेर कुणाकडे तरी त्याचं काहीतरी सोल्युशन आहे, एखादं टेस्टिंग किट आहे, पण हे पोहोचणार देयर हॅज टू बी सम कॉमन प्लॅटफॉर्म आणि तो कुणीतरी त्याला सुरुवात करावी लागेल. ती सुरुवात कदाचित आपण करू शकतो. ते काही लगेच या गोष्टी होत नाही चेंजेस, परंतु ऍटलीस्ट we can find out some anchor in the state government and some political leader who can work as anchor. आणि जे हळूहळू मग हा विषय जर सेन्सिटाईज करत राहिला, गव्हर्नमेंटला निदान म्हटलं की एखादा असं एक कमिटी बनवा किंवा एखादं फोरम बनवा की ज्याच्यामध्ये आम्ही एक वर्षातून एकदा हे मुद्दे मांडू शकतो, असं करून काहीतरी त्याची सुरुवात करावी लागेल मला असं वाटतं. आणि त्याच्यानंतर मग ही एक त्याला ते रूप होऊ शकेल व्यवस्थित आणि हा कनेक्ट निर्माण होईल. Thank you. Very nice. Yes. I think Pradnya ji. Yes. Thanks. Yes, thank you so much. तर अश्विनी जी आपलं खूप परत एकदा खूप मनापासून आभार. आणि आपण इतक्या वेगवेगळ्या व्हरायटी ऑफ ऍस्पेक्ट्स वरती आज आपण लाईट घातलात, राईट फ्रॉम आपलं करिअर जर्नी असो किंवा मॅनेजमेंट स्किल्स असो आणि ते मोठे प्रोजेक्ट्स कसे मॅनेज केलात आणि कल्चरल ऍस्पेक्ट जसं यू राईटली सेड की आपल्याला इतका महत्वाचं. तर परत एकदा खूप मनापासून धन्यवाद आपले. आपण आपली जर्नी आणि इतकी इन्स्पायरिंग जर्नी आमच्याबरोबर शेअर केलात आणि आमच्या ऑडियन्सेसना, गरजे मराठी ग्लोबलच्या सगळ्या ऑडियन्सेसना ह्याच्यापासून खूप माहिती मिळणार आहे, ह्यांचा आम्हाला खूप कॉन्फिडन्स आहे. तर आपण आपला इनव्हॅल्युएबल टाइम आम्हाला आमच्यासाठी दिलात आज, ह्याच्याबद्दल परत एकदा खूप मनापासून आपले आभार आणि धन्यवाद. आणि आय थिंक आम्ही पण रवीजी, अभिजितजी आणि मी स्वतः आम्ही तिघेही इतकं या शॉर्ट स्पॅन ऑफ टाइम मध्ये खूप शिकलोय. तर थँक्यू सो मच, मनापासून आपले धन्यवाद. मला म्हणजे योगायोगाने अभिजित अशी माझं त्यानिमित्ताने या फोरमशी जोडण्याची आणि याच्यावर या व्यासपीठावर येऊन बोलण्याची आपण सगळ्यांनी संधी दिली, म्हणून मी पण आपले मनापासून आभार. धन्यवाद. It is our pleasure. Yes. Absolutely. Thanks a lot. Thank you so much. Thanks. Thank you. Yeah.